वयो कशी दिसते मी? छान. अहो बघा तरी माझ्याकडं. मस्त दिसते. हिराला चमकत नाही म्हणून कसं चालेल? तुम्ही ना नुसतं बोलून ये मारून न्या. आज मी पहिल्यांदा आईंचा दागिना घातलेत, पण तुम्हाला काय बी कौतुक नाही त्याचं तर. शितले, आईची दागिने लई शोभून दिसतात तुला. शोभणारच की, त्यात त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत. काय हो, तुम्ही कशाला वर्दीला इस्त्री करत बसलाय? वर्दी घालून येणार आहे का काय लग्नाला? घड्यात बघ किती वाजले, 8:30 झालेत. 12:30चा मुहूर्त, परत माझी 4ची ट्रेन. कधी वेळ जाणार कळणार बी नाही. काय बाय माणूस आहे, आज एवढं घरात लग्न आहे ते राहिलं बाजूला, यांना तर नुसती जायचीच घाई लागली. तू आर्मीत असतीस ना, मग तुला कळलं असतं. आजा, अरे चल की लवकर. हा आलो आलो. अजिंक्य, तुम्ही लग्न लागल्या लागल्याच निघणार. आपल्या दोघांना 2 घटका बी नीट वेळ मिळाला नाही. आजची सुट्टी निघून गेली. हे लग्न बी असं घाईतच लागायचं होतं. त्यात तुम्ही सांगितल्यापासून माझं बी चित्त थाऱ्यावर नाही. जवर त्यो हर्षवर्धन बोल्यावर चढत नाही तवर काय खरं नाही. देवा महादेवा, सगळं नीट निभावून नाही म्हणजे झालं बघ. अहो भैया, एकदम किलर दिसताय तुम्ही. किलर म्हणजे मी खुणी दिसते? अहो तसं नाही, मला म्हणायचं होतं लय भारी दिसताय तुम्ही. अरे मग एकतर ब्युटिफुल म्हणावं नाही तर हँडसम म्हणावं. हा किलर काय? चला आवरा आवरा, 9 वाजलेत, उशीर नको व्हायला. मूर्त गावाला पाहिजे आपल्याला. टॅलेंट शेट मुहूर्ताचं सोडा. तुम्ही टोपी जरा आणि मोठी घातली असती तर तुम्ही गावला नसता. तुमची फरची टोपी घातली असती ना तर एकदम सासाच. बाबर जा बर आता. टॅलेंट राव, शांत व्हा. आई साहेबांचं आवडलंय का बघा, आपल्याला उशीर होतो. हा भैया, मी आणतो आई साहेबांना बोलून. भैया, बँजो बिंजूची सगळी तयारी झालेली. आपल्याला जो निरोप द्यायचा आहे तो कागदावर लिहून जर आपण तो कागद शीतल आणि अजिंक्यपर्यंत पोहोचवला की झालं आपलं काम. आई साहेब, आवरले का? निघूयात का? भैया थांबलेत तुमच्यासाठी. तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. हा चालेल. जेडी, तुला कुणाची नजर नाही लागू बघ. अगं तू लेक कमी, मैत्रीणच जास्ती आहेस बघ माझी. आता तू ह्या घरात न निघून तुझ्या सासरी जाशील. मम्मी, आता तू उगाच रडायला सुरुवात करू नको बर का. आई झाल्याशिवाय तुला नाही कळायचं आईचं प्रेम. आता जाशील
तर 4 दिवस पाहुण्यासारखेच घरी येशील पण. मम्मी अगं हिथंच तर चालले मी, कुठे एवढी लांब चालली तेव्हा? आणि तू काय बी काळजी करू नकोस, एकदा का मी तिकडे गेली का नाही, मी तुम्हाला सगळ्यांना तिकडे राहायला नेईन कायमच. असं कसं म्हणतीस? आता आम्ही तुझ्या घरी कसं येऊन राहणार? का त्याला काय झालं तेव्हा? मी त्या घरची सून होणार आहे आता, म्हणजे माझंच घर झालं ना आता ते. आणि तसं बी आई साहेब कुठे तिथे राहतात तेव्हा, ते तर ताई साहेबांकडे असतात. मग एवढ्या मोठ्या बंगल्यात हर्षवर्धन आणि मी दोघच राहू आहे भूतवानी. त्यापेक्षा तू चल की तिकडं, मी तुला सगळ्या व्यवस्था वगैरे बघायला बोलवून घेईन. मम्मी बंगल्यात केवढ्या खोल्या आहेत अगं. एका खोलीमध्ये तू आणि पप्पा राहताल, एका खोलीत जिजी राहील. आणि त्या शेतीला बोलवण्याच्या भानगडीतच पडणार नाही बघ मी. तसं बी तिला बोलवल्यावर ती येणारच नाही म्हणा, पण तिला चढू दे हितच या असल्या घरात. आता एकदा मी त्या घरात गेले की त्या घराचा सगळा ताबा माझ्याच हातात असणार आहे बघ. तरी पण जर का ती तिथं आलीच तर मग तर मी तिचं पाय पुसणच करीन बघ. कर कर, चांगली झाडाला ठेवती ते तिथं. अगं जेडे, तुझी ती सासू ही बी लई हाय बघ. त्या दिवशी येऊन काय बाय बोलून गेली का नाही, तेव्हापासून डोसक्यातच गेली बघ माझ्या. तर ती तू म्हणतीस तसं जर झालं का नाही, तर मी तर तिला चपलाजवळच बसवीन बघ. आणि असं जर नाही केलं का नाही, तर नाव नाही लावणार पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. मी काय म्हणत होते, आज तरी फोन करू द्या की ह्यांना. आधी ही फरशी पुसून लख्ख कर, तरच मिनिटभर बोलायला देईन. जी मालकीन बाई. मामी साहेब, लय भूक लागले, काहीतरी द्या हो खायला मला. सारखी सारखी कशी भूक लागते का? खायला कारण भुईला भार. आता दिले ना खायला, पुन्हा 2 दिवस खायला मागितलंस तर बघ. लय उपकार झाले मामी साहेब. ही घर माझं आहे, माझं. आणि मी आहे या घराची मालकीन, पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. मम्मी गप्पस, काय झालं मम्मी तुला? अगं बया, कुठे गेले या दोघी? कोण दोघी? जरा स्वप्न बघायची बंद कर ग. जेडे, तू एकदाची ह्या घरातनं निघून गेलीस का नाही, ही बरकत होणार आहे बघ. बरकत गेलीस की म्हणजे? अगं म्हणजे लग्न झाल्यावर असं म्हणायचं होतं मला. माझी तर सगळी स्वप्नच पूर्ण होत्याल बघ. माझी पोरगी मोठ्या घरात पडावी, तिनं सुखानं संसार करावा. मामी, मामी, मामी,
जयश्री, अहो चला की बाहेर. जिजी कवादांना हाक मारतात. वरड आलं. चला चला चला. आपण दोघी जरा स्वप्न बघायला लागलो की ही आलीच बघ मधी. जेडे, हो मिठाचा खडा एवढा बाजूला काढला पाहिजे बघ. हे पुष्पा, अगं आवरलं का नाही? 9:15 वाजलं. आजल जायचंय परत. इथं एवढं माझ्या पोरगीचं लग्न आहे ती राहिले बाजूला. तो आजा जायचाय तर त्याच कौतुक बघ ह्यांना. आले आले. जेडे, जाते मी. तुम्ही दोघं चालय वे. ताईसाहेब नाहीत आल्या. आम्ही दोघं चाललोय. ताईसाहेब ना आल्या. त्यांचा पण विरोध आहे. कुणाचा किती पण विरोध असू दे तरी हे लग्न होणारच. या या चला. या सुपारी फोडायची का? ना ना, सुपारी फोडा. चला वस्त्र घ्या.
आता सगळ्यांचं तोंड गोड करायचं. सरिता तू आलीस वय. अगं मी तुझीच वाट बघत होतो कवा धरण. आता बघ एक दिवस आपल्या साखरपुड्याची साखर अशीच गावभर वाटली जाणार. तू आलीस मला लय आनंद झाला. ठीक आहे तोंड गोड कर. ठीक आहे अजून अजून घे. अरे मुडद्या डायबिटीस आहे की मला. अजून किती साखर देशील? तुम्ही सॉरी सॉरी. हर्षवर्धन जी तुमचं आवरलं असतं तर हळदीच्या तयारीला लागूयात का? जी मग तुम्ही हळदीचे कपडे घालून या, मी इकडे तयारी करून घेतो पटकन. होय. ओ मामा अहो कशाला काय करताय? अहो लगीन आहे जरा एन्जॉय करू द्या की. हा ऐकतं काय चेष्टाच करताय तुम्ही पण. म्हणजे एक आरती म्हणायची आणि डायरेक्ट घालीन लोटांगण. जरा दिवस होऊ द्या सगळं आहे की नाही. गोट्या आता कशाला एन्जॉय करायचं तुम्हाला? हाव भैया कसं असतंय ना, लग्न एकदाच होत असतं आयुष्यात. नाही मान्य लग्न एकदाच होत, पण फौजींची ट्रेन आहे 4ची. सगळा लग्न सोहळा त्यांना त्यांच्या डोळ्यात देखत झाला म्हणजे झालं. नाही एवढी बी काय गडबड नाही. आपलं सगळं नियोजन व्यवस्थित केलंय. गडबड होणारच नाही तर होईल सगळं वेळेत. हर्षवर्धन सगळी तयारी आजानेच केली बर का, म्हणजे सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला शब्द दिला तसंच. आता फौजीने स्वतःहून ही सगळी जबाबदारी अंगावर घेतली आणि ती पार पाडली. पाडणारच, फौजी आहेत ते. आजा हळदा नातून. मस्त झाला होता चहा. आईंनी कपाखाली काय ठेवले? एवढ्या माणसात काय बोलता बी येणार नाही. नक्कीच त्या काहीतरी घोळ घालणार.